नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास यामधील इसवी सन 1885 ते 1920 म्हणजेच काँग्रेसची स्थापना ते टिळक युगाचा अंत यावरील एकूण 10 प्रश्नांची चर्चा करणार आहोत. चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अयोग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, 1835 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिकने इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा कायदा केला. पहिले विधान अगदी बरोबर आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक हा ब्रिटिश भारतातील एक गव्हर्नर जनरल होता आणि त्याचा कार्यकाळ होता 1828 ते 1835. या 1828 ते 1835च्या कार्यकाळात त्यांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले होते. पहिला निर्णय होता सती प्रथा बंदीचा कायदा. 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिकने सती प्रथा बंदीचा कायदा केला आणि 1835 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिकने इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा कायदा केला होता. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, लॉर्ड डलहौसीने इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे ही भारतातील पहिली रेल्वे सुरू केली. त्याने अनेक प्रांतात रेल्वे, पोस्ट, तारयंत्रे सुरू केली. दुसरे विधानही अगदी बरोबर आहे. लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश प्रांतातील एक गव्हर्नर जनरल होता. त्याचा कार्यकाळ होता 1848 ते 1856. तर लॉर्ड डलहौसीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय होता 1853 मध्ये त्याने मुंबई ते ठाणे ही भारतातील पहिली रेल्वे सुरू केली. त्याशिवाय त्याने पोस्ट आणि तारयंत्रे ही सुद्धा सुरू केली होती आणि त्याशिवाय त्याने सार्वजनिक बांधकाम विभाग याची सुद्धा स्थापना केली होती. तर वरील दोन्ही विधाने इथे योग्य आहेत. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. वरीलपैकी एकही विधान अयोग्य नाही. वरील दोनही विधाने योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली होती. 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली होती आणि या स्थापनेमध्ये महत्त्वाचा पुढाकार घेतला होता दादाभाई नौरोजी यांनी. ऑप्शन बी आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती. ऑप्शन सी आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म सभा, परमहंस सभा आणि प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. ऑप्शन डी आहे फिरोजशाह मेहता. फिरोजशाह मेहता हे मवाळ नेते होते आणि मुंबई नगरपालिकेचे ते 4 वेळेला अध्यक्षसुद्धा राहिलेले होते. पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कुठे झाली? ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 मध्ये लंडन येथे झाली होती. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? सार्वजनिक सभेची स्थापना गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांनी केली होती. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणून सुद्धा ओळखायचे. ऑप्शन ए आहे गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. आणि ऑप्शन डी आहे न्यायाधीश रानडे. न्यायाधीश रानडे यांनी विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. त्याशिवाय त्यांनी औद्योगिक परिषद भरवली होती आणि 1887 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला लागून सामाजिक परिषदसुद्धा भरवली होती. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, दादाभाई नौरोजींनी 1866 मध्ये लंडन येथे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. पहिले विधान चुकीचे आहे कारण या विधानामध्ये ईस्ट इंडिया कंपनी असे म्हटले आहे. तर पहिले विधान योग्य करायचे झाल्यास ते असे होईल, दादाभाई नौरोजींनी 1866 मध्ये लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती.
ईस्ट इंडिया कंपनीची नाही. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना तर 1600 मध्येच झाली होती, 31 डिसेंबर 1600 मध्ये. ट्युडर घराण्यातील जी राणी होती, राणी एलिझाबेथ, हिने तिथल्या म्हणजे इंग्लंडमधल्या व्यापाऱ्यांना पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी परवाना म्हणजे लायसन्स दिले होते की तुम्ही पूर्वेकडील देशांमध्ये जाऊन तुम्ही व्यापार करू शकता. अशा प्रकारचा एक परवाना ट्युडर घराण्यातील राणी एलिझाबेथ हिने तिथल्या व्यापाऱ्यांना दिला होता आणि तेव्हाच 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. दुसरे विधान आहे, इसवी सन 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली. दुसरे विधान अगदी बरोबर आहे. तिसरे विधान आहे, 1877 साली गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली. तिसरे विधानही अगदी बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, केवळ 2 आणि 3 ही विधाने बरोबर. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना झाली. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. दुसरे विधानही अगदी बरोबर आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथील गोकुळदास तेजपाल या संस्कृत महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती आणि या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी 72 प्रतिनिधी हजर होते. तिसरे विधान आहे, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेवेळी 73 प्रतिनिधी हजर होते. तिसरे विधान चुकीचे आहे कारण आपण आत्ताच बघितले राष्ट्रीय सभेच्या स्थापनेवेळी 72 प्रतिनिधी हजर होते. चौथे विधान आहे, सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892 हा कायदा मंजूर केला. या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळातील सदस्य संख्या वाढली. चौथे विधान अगदी बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विधान क्रमांक 1, 2 आणि 4 ही विधाने इथे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेने ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या ह्या 6 विधानांमध्ये दिलेल्या आहेत. ही जी 6 विधाने दिली आहेत त्या राष्ट्रीय सभेने केलेल्या मागण्या आहेत. तर राष्ट्रीय सभेने कुठल्या मागण्या केल्या होत्या ते बघूया. तर राष्ट्रीय सभेची पहिली मागणी होती, कायदे मंडळातील निवडून येणाऱ्या सभासदांची संख्या वाढवावी. दुसरी मागणी होती, कायदे मंडळाच्या अधिकारात सुधारणा करावी. तिसरी मागणी होती, भारत मंत्री व भारत मंडळ रद्द करावे. चौथी मागणी होती, कायदे मंडळाच्या वर्चस्वाखाली न्यायसंस्था ठेवू नयेत. पाचवी मागणी होती, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार द्यावेत. आणि 6वी मागणी होती, वृत्तपत्रांना स्वातंत्र्य द्यावे. तर आपल्याला विचारलेलं आहे, पुढीलपैकी कोणत्या मागण्या राष्ट्रीय सभेने केल्या नाही? तर याचं योग्य उत्तर राहील यापैकी नाही, कारण ह्या 6 मागण्या राष्ट्रीय सभेने केल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892 बद्दल विचार करून योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळातील सदस्य संख्या वाढली. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, वार्षिक अंदाजपत्रक म्हणजेच आपण त्याला बजेट म्हणतो. तर वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार कायदे मंडळाला देण्यात आला, परंतु मतदानाचा हक्क दिला नाही. दुसरे विधानही अगदी बरोबर आहे. तिसरे विधान आहे, धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद करण्यात आली. तिसरे विधान इथे चुकीचे आहे, कारण आपल्याला माहिती आहे धर्मावर आधारित आरक्षण हे पुढे जाऊन 1909 मध्ये देण्यात आले होते. तर तिसरे विधान इथे चुकीचे आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 बरोबर. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया कॅनडाप्रमाणे भारतालाही वसाहतींचे स्वराज्य देण्यात यावे अशी मागणी कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांनी अशी मागणी केली होती, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाप्रमाणे भारतालाही वसाहतींचे स्वराज्य देण्यात यावे.
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रांनो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, हसत खेळत अभ्यास करा आणि आरोग्याची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.